नमस्कार. आपण पाहत आहात मशाल न्यूज नेटवर्क. पालघरच्या ITIच्या विद्यार्थ्यांनी एक इलेक्ट्रिक विंटेज कार बनवलेली आहे. अतिशय नाविन्यपूर्ण असा हा उपक्रम असून ही कार कशा पद्धतीने बनवण्यात आलेली आहे आपण या स्पेशल रिपोर्टमध्ये पाहणार आहोत. याबद्दल काही विद्यार्थी आणि प्राचार्यांनी आपल्या प्रतिक्रियाही नोंदवलेल्या आहेत. पाहूयात नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे आणि कशा पद्धतीने ही व्हिंटेज कार जी आहे ती त्यांनी बनवलेली आहे. अरे मुलांचं असं नाहीये. नाही सर, तुम्ही दोघं बसा, हे फोटो काढताना. हां चल, हे दाब थोडं दाबायचं. हां चल, हे आहे ना सर, ब्रेक आहे ना. नाही झालं. नमस्कार, मी श्रुती सिद्धेश्वर लकडे, इलेक्ट्रिशियन ट्रेडचे विद्यार्थिनी आहे. आमच्या सर्व इलेक्ट्रिशियन ट्रेडच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली हा इलेक्ट्रिक विंटेज कार प्रोजेक्ट तयार केलेला आहे. हा प्रोजेक्ट आम्ही स्वतंत्र जे ज्ञान घेतलं आहे ITIमधून त्याचा उद्देश घेऊन आम्ही हा प्रोजेक्ट तयार केलेला आहे. जे आम्ही ITIत शिकलेलो आहोत तेच स्वतंत्रपणे आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी बनवलेलं आहे. आणि हा प्रोजेक्ट तयार करताना आम्हाला वायरिंग, बॅटरी कनेक्शन, सुरक्षितता, टीमवर्क याचे प्रत्यक्षात ज्ञान मिळाले आहे, जे आम्हाला पुढील जीवनात नक्कीच उपयोगी पडेल. आजच्या या आधुनिक जीवनात ज्या कारचा उपयोग होत चाललेला आहे त्यामुळे इंधनाचा जास्त वापर होतो व प्रदूषण जास्त होते, ते कमी करण्यासाठी आम्ही हा इलेक्ट्रिक विंटेज कार प्रोजेक्ट तयार केलेला आहे. आणि आम्हाला सर्व शिक्षकांनी मदत केल्याबद्दल धन्यवाद. मी सई सुनील शिंदे, एकलव्य शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची इलेक्ट्रिशियन ट्रेडची तृतीय वर्षाची प्रशिक्षणार्थी आहे. आज आम्ही इलेक्ट्रिक विंटेज कार हा प्रोजेक्ट बनवला आहे. KBI सरांच्या निर्देशकातून आम्ही हा इलेक्ट्रिक विंटेज कार हा प्रोजेक्ट तयार केला आहे. इलेक्ट्रिक विंटेज कार गाडी चालवून मला खूप आनंद झाला. पेट्रोल आणि डिझेलच्या गाड्या चालवण्यात एक वेगळं आहे आणि इलेक्ट्रिक गाडी चालवणंही खूप वेगळं आहे. धन्यवाद. सिलेबसप्रमाणे दरवर्षी एक नाविन्यपूर्ण प्रोजेक्ट बनवावा अशी एक मुलांची इच्छा असते. प्रॅक्टिकली जे पारंपरिक प्रॅक्टिकल आहे त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळा अनुभव मुलांना यावा म्हणून आम्ही आत्ता सोलर कार, सोलर बोट आणि हा आता EVचा प्रोजेक्ट बनवला. EV गाडी बनवताना त्याच्या आधी आम्ही त्याला एक हेरिटेज लुक देण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामुळे मुलांमध्ये एक वेगळे स्किल डेव्हलप होतात. हा उद्देश ठेवून आणि आम्ही हा एक साधारणतः महिने दीड महिन्यामध्ये हा प्रोजेक्ट मुलांच्याच आर्थिक सहकार्याने आमच्या प्राचार्य संकेसाहेब, आमचे प्रभारी प्राचार्य भंगाळे सर यांच्या मार्गदर्शनाने हा प्रोजेक्ट आम्ही आज तिसरा प्रोजेक्ट आम्ही हा पालघर ITIतून यशस्वी केलेला आहे. मेन म्हणजे सर गाडीची बॉडी, मग त्याच्यामध्ये लागणारे आपले साहित्य असतात, काय लागते काय नाही, सरांच्या मार्गदर्शन व आम्हाला जेवढं माहिती असून आमच्या ITIमध्ये आम्हाला जेवढं भेटेल ते आम्ही चांगलं करण्याचे बघितलेले आहे. व याच्यामध्ये सर्वांची मेहनत व प्रत्येक ट्रेडचे आम्ही सरांची मदत घेतली, काय काय करावं काय नाही करावं त्यांच्या विचारानुसार आम्ही सर्व केलेलं आहे.